मुंबईच्या गणेशोत्सवात गिरगावचा राजा या गणपतीची ख्याती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिला जातो। यावर्षी 98 पर्यावरणपूरक वस्तूंची सजावट करत पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश या मंडळाने दिलेला आहे। आणि याच अनुषंगाने मंडळाचे अध्यक्ष गणेश लिंगायत यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी पाहूया। मुंबईचा गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि मुंबईचा गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध असलेला आपल्याला पाहायला मिळतो। कारण या गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। अनेक गणेशोत्सव मंडळ अशी आहेत ज्यांनी 100 वर्षाहून अधिक आपली ही मंडळांची सांस्कृतिक परंपरा जी ती जपलेली। त्यातलंच एक गणेशोत्सव मंडळ म्हणजे गिरगावचा राजा। या गणेशोत्सव मंडळाला जवळपास 98 वर्ष पूर्ण झालीत आणि नेहमी आपल्या गणेशोत्सव साजरा करत असताना एक ऐतिहासिक असेल किंवा मग पर्यावरणपूरक असेल असा काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाकडून केला जातो। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला आपला गिरगावचा राजा यंदा 98 वर्षात पदार्पण करतोय। आणि जसं तुम्ही म्हणालात की पर्यावरणपूरक परंपरा आम्ही जपत आलेलो आहे गेले 98 वर्ष। गेले काही वर्षापासून आपण शाडू मातीची मूर्ती तर बनवत होतोच, पण पंतप्रधान मोदीजींनी जेव्हा मंडळाला गिरगावचा राजा मंडळाचा गौरव केला त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातून, त्यानंतर आमची पर्यावरण रक्षणाची आणि जतनाची एक जबाबदारी वाढली आणि मंडळाने ठरवलं की येणाऱ्या पुढच्या काळांमध्ये आपण पर्यावरण रक्षणासाठी समाजाला संदेश देणं गरजेचं आहे। आणि त्यातूनच वेगवेगळ्या दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी वेगळं करत असतो। यावर्षी आपण बांबू हा विषय हातामध्ये घेतला आणि बांबूपासून डेकोरेशन करण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आज तुम्ही जर बघत असाल तर बांबूच्या चटया, बांबूचे टोपल्या, स्वतः बांबू, त्याच्यानंतर बांबूपासून बनवण्यात आलेल्या वेगवेगळ्या इतर वस्तू ज्या जीवनावश्यक आहेत। मग तिथे तुम्हाला टूथब्रशपासून ते महिलांच्या मासिक पाळीमध्ये वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅडपासून सगळं बघायला मिळेल। या सगळ्या 98 गोष्टी या 98 वर्षामध्ये आपण प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। लोकांमध्ये कशी अवेअरनेस पसरवता येईल याची देखील जी पूर्ण काळजी जी आहे त्या पर्यावरण पूरक असा गणपती साजरा करत त्या मंडळांनी घेतलेल्या इथं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।